सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन महोत्सवाअंतर्गत वृक्ष लागवडीचे कार्यक्रम जोमाने सुरू आहेत। कुडाळ वन परिक्षेत्रातील नेरूर वन परिमंडळात ही विशेष वृक्ष लागवड केली जात असून या ठिकाणी मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या दुर्मिळ नरक्या औषधी वनस्पतीच्या रोपांची लागवड करण्यावर भर दिला जात आहे। नेरूर परिसरात नरक्याच्या तब्बल 700 रोपांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी वन विभागातर्फे घेण्यात आली आहे। नरक्या ही वनस्पती कॅन्सर सारख्या अत्यंत घातक आणि गंभीर आजारावरील उपचारांसाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते। या वनस्पतीची साल, खोड आणि मुळे यांचा औषधी उपचारांसाठी प्रामुख्याने वापर केला जातो। त्यामुळे या दुर्मिळ वनस्पतीचे संवर्धन करणे काळाची गरज बनले आहे। केवळ रोपांची लागवड न करता त्यांचे योग्य संगोपन करून ती वाढवण्यावर वन विभागातर्फे भर दिला जात आहे। शासनाच्या वन विभागाकडून आज वन महोत्सव कार्यक्रम इथे केला जातो। काय सांगाल या संदर्भात? आता वन विभाग सावंतवाडी मुख्य वन संरक्षक माननीय निलेश शर्मा आणि सहाय्यक वन संरक्षक श्री सुनील लाड सर आणि वनक्षेत्रपाल कुडाळ श्री चैतन पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रेंजमध्ये म्हणजे विभागीय स्तरावर वृक्ष लागवडीचा वन महोत्सवाचा कार्यक्रम चालू आहे। तर आता सद्यस्थितीमध्ये आपण कुडाळ वन परिक्षेत्रामध्ये वन परिमंडळ नेरूर या परिमंडळामध्ये ही वृक्ष लागवड आपण वनक्षेत्रामध्ये करत आहोत। म्हणजे साईगाव येथील वनक्षेत्रामध्ये आपण वृक्ष लागवड करत आहोत। तिथे आम्ही नरक्या या वनस्पती औषधी वनस्पतीची लागवड करत आहोत। तिथे आम्ही नरक्या वनस्पती 700 रोपांची लागवड करणार आहोत आणि यापुढे त्याचे संगोपन करणार आहोत। काय विशेष आहे नरक्या वनस्पतीचा? सर, नरक्या वनस्पतीचा उपयोग कॅन्सर या अत्यंत घातक अशा आजारावर उपयोगी आहे त्याचा। आणि त्याची साल म्हणा नाहीतर इतर जे खोड म्हणा मुळं म्हणा याचा वापर केला जातो।